नमस्कार मंडळी, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल की आपण ज्योतिषशास्त्रातील पहिल्या स्थानाबद्दल बोललो होतो, म्हणजे जगात तुमचे शारीरिक अस्तित्व. पण आज मला दुसऱ्या स्थानाच्या रोमांचक रहस्यांबद्दल सांगायचे आहे, ज्याला वैदिक ज्योतिषशास्त्रात धनभाव म्हणतात, म्हणजे संपत्तीचे स्थान. तुमच्या जन्मपत्रिकेतील प्रत्येक स्थान आयुष्याच्या एका विशिष्ट भागाचे प्रतिनिधित्व करते, आणि खरं सांगायचं तर यामुळेच ज्योतिषशास्त्र इतकं जादुई वाटतं. दुसरं स्थान हे आपल्या जन्मानंतर आपल्याला कशातून पोषण मिळतं याबद्दल आहे. एकदा का ते पहिलं स्थान म्हणजे शरीर इथे आलं की दुसरं स्थान आपलं सुरक्षिततेचे भान, आपले स्रोत आणि अर्थात आपलं आत्ममूल्य कसं घडवतं हे ठरवतं. दुसऱ्या स्थानाला तुमची कॉस्मिक पिगी बग समजा. हे फक्त पैशांबद्दल नाही, तर पैशांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे याबद्दल आहे. तुम्हाला चैनीच्या वस्तू आवडतात की तुम्हाला साध्या सोयी जास्त महत्त्वाच्या वाटतात? या स्थानात या प्रश्नांची उत्तरं आहेत. यात तुमच्या सुरुवातीच्या कौटुंबिक जीवनाचा आणि तुमच्या बालपणीच्या जवळच्या लोकांचाही समावेश होतो, जे तुमच्या मूल्यांना आकार देतात आणि तुमच्या आर्थिक विचारांना दिशा देतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसरं स्थान संभाव्य अडचणींचीही सूचना देतं, जसं की लोभ, आर्थिक चढउतार किंवा आत्मसन्मानाशी संबंधित समस्या. हा एक आरसा आहे जो तुम्हाला दाखवतो की तुम्ही खऱ्या अर्थाने कशाला महत्त्व देता, मग त्या भौतिक गोष्टी असोत किंवा काहीतरी खोल आणि आध्यात्मिक. आता एक छान युक्ती. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घ्यायचे नसेल तर तुमच्या दुसऱ्या स्थानातील ग्रहांकडे लक्ष द्या. ते चेहरा, तोंड, दात किंवा तुमच्या बोलण्या संबंधित समस्या दर्शवू शकतात. आणि हे ऐका, ते तुम्हाला भविष्यात कोणते कुटुंबातील सदस्य सर्वात जास्त मदत करू शकतात हे देखील दाखवू शकतात. आता ग्रहांच्या अधिपतींबद्दल बोलूया. शुक्र हा या स्थानाचा नैसर्गिक ग्रह आहे जो वृषभ राशीशी संबंधित आहे. त्यामुळे शुक्राच्या इथं असणं तुमच्या इंद्रिय सुखाला, मूल्यांना आणि त्यातून खरं कसं मिळतं याला चालना देतं. पण अजून रंजक होतं, कारण प्रत्येक ग्रह स्वतःचा वेगळा प्रभाव घेऊन येतो. दुसऱ्या स्थानात सूर्य म्हणजे अभिमान, स्वातंत्र्य, कदाचित तुमच्या कुटुंबाबद्दल किंवा पैशांबद्दल थोडा हट्टीपणा. चंद्र असेल तर आकर्षण आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळतो, पण जर तो पीडित असेल तर जलद नफ्यासाठी धोकादायक निर्णय घेतले जाऊ शकतात. इथे गुरु खूप भाग्यवान, धन, आदर आणि शहाणपण सहज मिळतं, पण जर तो पीडित असेल तर आर्थिक अडचणी येऊ शकतात. शुक्र धन आणि आरामासाठी सर्व काही सुरळीत असतं, पण जर तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी जास्त खर्च करत असाल तर सावध राहा. मंग महत्वाकांक्षी आणि ध्येयवेडा, पण पैशांबद्दल तुम्हाला कठोर किंवा आक्रमक बनवू शकतो. बुध आर्थिक बाबतीत हुशार आणि चांगला संवाद साधणारा, पण जर तो कठीण ग्रहामुळे प्रभावित असेल तर वेगळा परिणाम होऊ शकतो. शनी तुम्हाला बचतीमध्ये शिस्तबद्ध बनवतो, पण कधीकधी तुम्हाला वाटू शकतं की ते कधीच पुरेसं नाही. राहू अनपेक्षित नफा देतो, पण खर्चाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देतो. केतू बरं, तो मूल्यांबद्दल गोंधळ आणि अतिरिक्त खर्च आणू शकतो. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमची पत्रिका पाहाल तेव्हा दुसऱ्या स्थानाकडे लक्ष द्या. हे फक्त पैशांबद्दल नाही, तर तुमच्या सुरक्षिततेच्या, आत्मसन्मानाच्या आणि तुमच्या जगात तुम्ही मूल्यांना कसं व्यक्त करता याचा तो आधार आहे. यात खोलवर जा आणि तुम्हाला तुमच्या समृद्धीची आणि मानसिक शांतीची गुरुकिल्ली सापडेल.